पुण्यात उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। दरम्यान कालच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आज शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याने हातात तुतारी घेता का हे पाहावं लागणार आहे। ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबीय आणि आम्ही या ठिकाणी पवार साहेबांची भेट घेणार आहोत। तालुक्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची असं एक पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही पवार साहेबांची जाऊन भेट घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं आणि येणाऱ्या 19 तारखेला आमची निर्णायक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये काल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटलो होतो, त्यांच्याबरोबर झालेली चर्चा आणि आज पवार साहेबांनी मोहिते पाटील यांच्यासोबतची झालेली चर्चा पुढं कसं जायचं किंवा काय करायचं, कधी आम्ही एकत्र येऊन निवडणुका कधी लढलो नाही, म्हणून पहिल्यांदाच असा विरोधक आणि एकत्र दोन्ही विरोधक एकत्र जानकर गट आणि मोहिते पाटील गट, तर यामधून आज पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा होईल आणि त्यानंतर माहिती जे काही चर्चेमध्ये होईल। फडणवीसांना जेव्हा भेटला तेव्हा हात वरती करून तुमचा नेमका इशारा काय होता? तिथून बातम्या आल्या फडणवीसांकडून तुम्ही त्यांच्यासोबत आहेत, निंबाळकर तुम्हाला चार्टर प्लेन करून घेऊन गेले, एवढं सगळं झाल्यानंतर परत तुम्हाला भूमिका बदलायची वेळ का आली? म्हणजे तुम्ही नाही, भूमिका नाही, आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा फार मोठा दबाव आमच्यावरती आहे, मोहिते पाटलावरती आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्या बरोबर जावं आणि अशा पद्धतीची भूमिका आम्हा दोघांच्याही कार्यकर्त्यांची असल्यामुळं आमचा निर्णय 19 तारखेला होणार आहे। फडणवीस साहेबांबरोबर जी आमच्या गटाच्या फायद्याची झालेली चर्चा आणि आता पवारसाहेबांबरोबर विरोधकांनी आम्ही म्हणजे मोहिते पाटील आणि आम्ही ही एकत्र येऊन कशी निवडणूक पुढं न्यायची किंवा काय करायची असा महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला नाही आणि हा पहिलाच प्रयोग आहे आणि पवारसाहेब त्यामधून काय मार्ग काढतात, काय मार्गदर्शन करतात यासाठी आम्ही कार्यकर्त्यांशी बोलले नव्हते का आधी? नाही, कार्यकर्त्यांशी बोलणं तर सुरूच होतं, परंतु स्वतः आम्ही उमेदवार नसल्यामुळं मोहिते पाटील हे उमेदवारी करत आहेत, त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या। गेल्या 8 दिवसात तुम्ही ज्या कलंटोड्या मारताय, आधी तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर जाणार असं कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलं, नंतर तुम्ही चार्टर्ड विमानानं फडणवीसांकडे गेले, परत तुम्ही रिटर्न आल्यावरती आता तुम्ही पवारांना भेटायला येत आहे। तुमची नेमकी भूमिका काय की तुमची स्वतःची पॉलिटिकल निगोशिएशन्स करणं ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे तुमची? तुमचा फायदा काय होईल? नाही, आमच्या कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल, गेली अनेक वर्ष आम्ही 40-50 वर्ष आमचा कार्यकर्ता उन्हामध्ये तानामध्ये आहे, आमचंही छोटंसं घर असावं, आमचंही कुठंतरी सत्ता केंद्र असावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आपल्याला काय सोयीचं होऊ शकतं, कोणत्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो या उद्देशानं दोन्ही पवारसाहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून येणाऱ्या 19 तारखेला आमचा निर्णय होईल। धन्यवाद। पवार साहेबांसोबत जायला तुम्ही सकारात्मक आहे का आणि हातामध्ये तुतारी घेणार आहे का? नाही, तुतारी घेण्याचा विषय आज माझ्याकडे नाही, तुतारीचा उमेदवार मोहिते पाटील आहेत। आमची भूमिका काय राहणार हे आमचं आता चर्चा होईल। पहिलीच बैठक आहे आणि यानंतरही काही एखादी दुसरी बैठक होऊ शकते किंवा आम्हाला कुणाकडे जायचं आमचे कार्यकर्ते काय म्हणतात त्यानुसार त्याचा निर्णय होईल। नाही, निश्चितपणानं कार्यकर्त्यांना वाटतं की पवार साहेबांबरोबर राहावं। अनेक कार्यकर्त्यांचा आमच्यावरती दबाव आहे, मोहिते पाटलावरती दबाव आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी भेटी गेलो आहे। नाही, निश्चितपणाने 19 तारखेला कार्यकर्ते जे म्हणतील त्या पद्धतीचा निर्णय होईल। धन्यवाद। आज पवार साहेबांसोबत काय चर्चा होणार आहे? आता चर्चामध्ये तुम्ही फडणवीसांसोबत गेले होते त्यात काही तथ्य नाही, आता त्या दिवशी जे हात वरती केले त्यात काही तथ्य नाही, तुम्ही थोडक्यात पवारांना भेटली? नाही, ती चर्चा झाली त्यावेळेला आता त्यांची भूमिका असती प्रत्येकाची आपापली। तुमची त्या दिवशीची भूमिका बदलली का आता? असं नाही, बदलली नाही आमची। फडणवीस साहेबांबरोबर ती जी झालेली चर्चा होती फडणवीस साहेबांबरोबरची, आमच्या गटाला न्याय काय मिळू शकतो ती भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत आणि आता पवार साहेबांच्या बरोबर थेट विरोधकाबरोबर जायचं आहे किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला एकत्रित येता येते का आणि मग ते एकत्रित येता येत असेल तर कशा पद्धतीचं मार्गदर्शन साहेब तुम्ही एकत्र जर लढणार असाल तर हे समीकरण कसं जुळून येणार? नाही, म्हणूनच पवार साहेबांकडे आलोय, त्यांचं मार्गदर्शन